निघा आता सरकारी आपण बघतो आता या ठिकाणी बाजरीच्या भाकरी आहेत. या सगळ्या गोष्टींचं नियोजन कंट्रोल एका व्यक्तीच्या हातामध्ये. त्यांना लाड आणि सगळे लोक जिजा म्हणतात. तुमचं पूर्ण नाव सांगा. मधुकर भीमराव मापारी. मला सांगा जिजा, हे नियोजन कसं शक्य होतं? एकही माणूस इथं उपाशी राहत नाही. कशी लिस्ट असते आणि तुम्ही गावांना कसं सांगता? लोक काय करते ते आम्हाला जेवण द्यायचं म्हणते. मग आम्ही काय करतो माहिती का, जे जितके लोक येते त्या अंदाजेप्रमाणे आम्ही लोकांना सांगतो किंवा समजा एक जण नाश्ता आणावा, दुपारच्या जर एक जण जेवण असेल गर्दी वाढलेली असेल तर जी आपल्याकडे वेटिंग लिस्ट असते त्याप्रमाणे आम्ही काय करतो गाव घेतो. तर एका दिवशी 9-9, 10-10 लोक 10-10 गावाचं जेवण इथे येतं. पण त्याच्या व्यतिरिक्त आता हे मानवतचे आले आता परभणी, यांच्यावरली नोंद नव्हती आपल्याकडे. पण हे यांनी समाजासाठी काहीतरी आपलं दानत म्हणून ती स्वतः घेऊन आली. आपल्याकडे नोंद नाही त्यांची. मामा एखादं गाव रद्द करायचं आता? नाही कॅन्सल नाही करता येणार नाही. स्वयंपाक खराब होत. आपण काय करतो आता उद्याचं 25 तारखेचं नियोजन आहे. 24 तारीख माझी आमची बुक झाली. 24 तारीख पूर्ण बुक आहे. 24 तारीख बुक आहे. पण आता 25ला जर करायचं असेल ना, दादाचं उपोषण वाढलं तर त्या 25ला ते वेटिंग लिस्ट मधले जेवढे गाव आहेत ते पहिले घ्यायची. बरं किती गावाची वेटिंग लिस्ट असेल जिजा? आता जवळपास 50 गावाची वेटिंग लिस्ट आहे आपल्याकडे. 50 गावाची. मग ती आणखी वर्षभर आंदोलन चालू शकते? नाही वर्षभर दादानी करूच नाही आंदोलन. शासनाने काय सांगतोय तुम्हाला नियोजन असं आहे. वर्षभर जरी केलं हे आंदोलन लवकर सुटावं, मागण्या मान्य, हे माझं सुद्धा म्हणणं. हो वर्षभर जरी चाललं म्हणजे वर्षभर जरी लोकांना घालायची समाज वेळ आली. खायचं तरी समाज आमचा म्हणजे आपला समाज हा कधी कंटाळणार नाही. पण दादाचं आंदोलन आहे आणि दादा फक्त म्हणतात की मी जरी नसलो जेवत तर समाज जेवला पाहिजे. म्हणून दादानी ही सगळं म्हणजे नियोजन करायचं सांगितलं लोकांना. बघितलं आपल्याला जिजांनी माहिती दिली. या ठिकाणी विजूभाऊ आहेत. विजूभाऊ तारक. विजूभाऊ